भुसावळ शहराला दूषित आणि गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा सध्या केला जातोय। 2 दिवसांपासून भुसावळ शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। हातनूरचं आवर्तन मिळून सुद्धा अशुद्ध पाणी पुरवठा सुरूच आहे। भुसावळ शहरामध्ये गेल्या आठवड्यात तापी बंधाऱ्यातील जलसाठ्याने तळ गाठलेला, त्यामुळे शहरामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा झाला। मात्र त्यानंतर आवर्तन मिळालं, पण तरीही शहराच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। पालिकेने शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी 5.5 कोटी रुपयांच्या निधीतून पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हाती घेतलंय आणि हे काम सुद्धा अनेक वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण झालं नाहीये। यामुळे गाळयुक्त पाण्याच्या पुरवठ्याची समस्या अजूनही कायम आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन गोसावी यांच्याकडून। सचिन, या सगळ्या संदर्भात आता नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांची तक्रार आहे का? प्रशासन या सगळ्याची दखल घेत आहे का? निश्चितच रिद्धी, आपण जर बघितलं तर भुसावळ शहराला गेल्या 2 दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे। आपण जर बघितलं तर तापी बंधाऱ्यामधून भुसावळ शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि तो तापी बंधारा पूर्णपणे आटल्यामुळे हातनूर धरणाच्या आवर्तनाची मागणी ही करण्यात आली होती आणि हातनूर धरणाचं आवर्तन हे बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर पाणी मिळेल अशी अपेक्षा भुसावळकरांना होती। मात्र तापी बंधाऱ्यात पाणी असून देखील दूषित पाण्याचा पुरवठा हा भुसावळकरांना केला जात आहे। नगरपालिकेकडून या संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहे। आपण जर बघितलं तर नगरपालिकेने 5.5 कोटी रुपये निधी खर्चून पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवनाचा एक प्रकल्प हाती घेतला होता। मात्र अनेकदा मुदतवाढ देऊन देखील त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। भुसावळ नगरपालिकेतर्फे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं देखील काम झालेलं आहे। मात्र दुसरीकडे भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे, या पाईपलाईन पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी पाईपांना गंज लागलेला आहे, तर बऱ्याच ठिकाणी या पाईपलाईनची गळती देखील आहे। त्यामुळे कुठेतरी दूषित पाण्याचा आणि गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा देखील होत आहे। त्यामुळे या संबंध बाबींवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर भुसावळ शहरात पाण्याचा जो प्रश्न आहे हा ऐन उन्हाळ्यात गंभीर बनत चाललेला आहे। एकीकडे पाणी जे आहे ते 8 ते 10 दिवसांनी भुसावळकरांना मिळतं आणि त्यातही अशा पद्धतीने दूषित पाणी जर मिळत असेल तर नागरिकांनी कसं उपजीविका त्यांची चालणार आहे असा प्रश्न देखील उभा राहिला आहे। त्यामुळे तात्काळ या संदर्भात नगरपालिकेने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन।